नमस्कार. जळगाव नेक्स्ट जेन सिरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण गप्पा मारणार आहोत ते डॉक्टर अनुराधा राऊत यांच्याशी. कर्तव्य हीच सेवा असते या वाक्याला अत्यंत साजेसं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. कोणताही बडेजाव नाही, मात्र आपल्या कर्तव्यात अत्यंत पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये असते. तर चला त्यांच्याशी बातचीत करूयात. कोविड काळामध्ये खूप आव्हानात्मक काम करणाऱ्या अनुराधा मॅम यांच्याबद्दल मला थोडंसं सांगावंसं वाटेल. ब्रॉन्कायटिस या आजाराशी कायम त्यांनी लढा दिलाय आणि हा लढा देत असतानाही कोविड काळात आपण स्वतः पेशंट सोबत जाऊन काम करणं याला त्यांनी प्राधान्य दिलं. त्यांच्यावर न्यूमोथोरॅक्स या आजाराशी त्यांना त्रास होता आणि त्याच्यानंतर त्यांची सर्जरी देखील झाली. लंग्स इन्फेक्शनशी रिलेटेडच हा सगळा इश्यू आहे. पण याची कुठलीही तमा न बाळगता त्यांनी कोविडमध्ये स्वतः स्वॅब घेतलेत. यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघातर्फे सन्मानित देखील करण्यात आलंय. मॅम नमस्कार. आज तुम्ही आमच्या जळगाव नेक्स्ट जेन सिरीजच्या या एपिसोडमध्ये आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. आपण असं म्हणत असतो नेहमी की एक तुमचं सगळं डेंटिस्ट हा सगळा जो प्रवास आतापर्यंतचा झालाय, कशी सुरुवात झाली तुमची? ओके. नमस्कार, मी डॉक्टर अनुराधा अभिजित राऊत. बाय प्रोफेशन मी डेंटिस्ट आहे आणि रूट कॅनल आणि स्माइल डिझायनिंग ही माझी स्पेशालिटी आहे. डेंटिस्ट बाय चॉईस बनले का असं तुम्हाला विचारायचं आहे? हो. येस, ऑफकोर्स. ॲक्च्युली लोकांना काय हवं असतं, 12वी नंतर चांगले मार्क्स मिळायचे आणि नंतर MBBSच घ्यायचं. आणि मग ज्यांना MBBS नाही मिळालं ते लोक जनरली BDS, मग BA, MS, BH असं प्रेफर करतात. ओके. पण मी तुम्हाला खरं वाटणार नाही, मी MBBSसाठी अप्लायसुद्धा केलेलं नाही, कारण मला बाय चॉईस डेंटिस्ट व्हायचं होतं. बरं. हे तितकंच खरं. आणि मला खूप जास्त आवड आहे डेंटिस्ट्रीसाठी. आणि लग्न झाल्यानंतर हजबंड IAS ऑफिसर आहे, मग तू पण UPSC और MPSC एकदा ट्राय कर, तू पण ऑफिसर बन, असंही मला खूप लोकांनी सजेस्ट केलं. पण मला ते कधीच आवडलं नाही, कारण मी बाय चॉईस डेंटिस्ट्री घेतलेलं आणि मला त्यातच सर्व करायला आवडलं लोकांना. मोस्ट ऑफ लोकांचं असं असतं, म्हणजे किंवा आपण एक म्हणतो ना की आजकालचा तो ट्रेंड पण आहे की जर कधी एका घरात एक अधिकारी असेल तर दुसऱ्या अधिकारीच व्हायचं हे आहे. पण डॉक्टर, आणि ते पण डॉक्टर आहात पण स्वतः फील्डवर जाऊन आपण एक लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे या भावनेने जे तुम्ही आतापर्यंत काम केलंय, तर तुमच्यातली ही चुणूक जी आहे ना ती कशी, म्हणजे कुठून तुमच्या याला सुरुवात झाली? ओके. बेसिकली आई वडील दोघंही शिक्षक आहेत माझे. आणि ते मुलांना ज्या प्रकारे शिकवतात शाळेमध्ये, त्यामुळे आमच्या घरातलं सुद्धा वातावरण तसंच होतं. म्हणजे अगदी खेळीमेळीचं, आणि आम्हाला हवं ते मिळालं आणि जे चुकीचं होतं तेव्हा आम्ही फटके सुद्धा खाल्ले आहेत. त्यामुळे एकदम बॅलन्स ॲटमॉस्फिअरमध्ये आम्ही ग्रो झालेलो आहोत. मला एक ताई आहे मोठी आणि छोटा भाऊ आहे. आम्ही तिघंही भावंड अशीच वाढलो आहेत. घरात आजपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी फ्रीडम होता, असं कधीही झालं नाही की तू हे करू नकोस ते करू नकोस. बाय चॉईस आम्हाला सगळं मिळालं, हे आमचं लक आहे, दुसरं काही नाही. आणि आईबाबांनी तशा वातावरणात ग्रो केल्यामुळे
साहजिकच आमचंही नेचर तसंच झालंय की आपल्याला आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. म्हणजे डॉक्टर व्हायचं किंवा ऑफिसर व्हायचं, वॉट एव्हर तुम्हाला जे व्हायचं, पण फक्त ते होऊन प्रोफेशनली पैसे कमवायचे आणि जगायचं हे आम्ही आजपर्यंत कधी शिकलो नाही. त्यामुळे आम्ही तसं वागू शकत नाही. हा तुमचा स्वभाव तुमच्या कामातून पण आम्हाला दिसत असतो. म्हणजे मला सांगायला निश्चितच आवडेल की कोरोना काळामध्ये मॅम स्वतः फील्डवर थांबून स्वतः स्वॅब घेत होत्या. आणि खरं तर तो अनुभव तुमचा कसा राहिला? अनेकदा आपण असं पाहतो की घरामध्ये एक खूप मोठं पद असेल आणि त्यांच्या जवळची लोक असतील तर शक्यतो ते नाही बाबा जाऊ दे टाळतात. पण सरांना जेवढं आम्ही ओळखतो ते पण ग्राउंड कनेक्टेड आहे आणि तुम्ही पण तशाच आहात. कुठेही कोणाला माहीत पण नव्हतं की काय सरांच्या आपण पत्नी आहात. पण तो तुमचा अनुभव कसा राहिला? त्या काळामध्ये तुम्ही स्वतः लोकांशी संवाद पण साधला आहे, तर त्यावेळेची मला तुमचे वेगळे अनुभव ऐकायला आवडतात. ॲक्च्युली मी रिसेंटली PG पास आऊट झाले होते MDS आणि ऑफकोर्स पास झाल्यानंतर सगळ्यांना कुठेतरी जॉईन व्हायला आवडतं, नोकरी करायला आवडते किंवा स्वतःचं क्लिनिक टाकतात. क्लिनिक टाकणं हे जरी सध्या आमच्यासाठी ऑप्शन नव्हता, कारण कायम अशी पोस्टिंग चेंज होणार, त्यामुळे अशीच ट्रान्सफरेबल जॉब मला करायचा होता. मग आता घरी बसणार का? मी त्यातली नाही, अजिबातच मी घरी बसूच शकत नाही कधी शांत. त्यामुळे जायचं आणि प्रॅक्टिस करायची. मग आता इथे काय काय ऑप्शन्स आहेत, मग आपल्याला GMC जळगाव होतं, तो एक माझ्यासाठी चांगला ऑप्शन होता की ॲज ए गव्हर्नमेंट ला पण मला सर्व करायला मिळेल आणि ऑफकोर्स तिथे खूप गरीब घरची लोक येतात, त्यांनाही मला सेवा देण्याचा एक चान्स मिळेल. असं म्हणून आम्ही आधी डिसाईड केलं होतं की आपण तिथे GMCला जॉईन व्हायचं. ओके. पण जसं कोविड आणि सगळं काही चाललं होतं त्यामुळे सगळं कोविड ओरिएंटेड ट्रीटमेंट तिथे होत्या. मग डेंटल सेक्शनला मोस्टली त्यांनी स्वॅब डिपार्टमेंट दिलेलं. त्यामुळे स्वॅब कोण घेणार? मग मला काही हरकत नव्हती. स्वॅब घ्यायला मी अगदी रेडी होते. PPE किट घालायचे. फक्त एवढं होतं की स्वतःला खूप प्रोटेक्टेड ठेवणं गरजेचं होतं. पण साईड बाय साईड असं होतं की सर पण ऑन फील्ड काम करत होते आणि त्यांना कोविड होण्याचे 100% चान्सेस होते. त्यामुळे मी घरी सुद्धा वाचणार नव्हतीच. त्यांना झालं असतं तर मला सुद्धा झालंच असतं. त्यामुळे मग घरी बसून शांततेत काय जगायचंय आणि काय, तो ऑप्शन आम्ही कधी सिलेक्टच केला नाही आणि जायचं आणि काम करायचं. फक्त एवढं की स्वतःलाही तेवढं प्रोटेक्टेड ठेवायचं, एवढं आम्ही काळजी घेतली. तेवढी तुम्ही काळजी. येस. आणि टचवूड की वाचलो आम्ही त्यातनं आतापर्यंत तरी. किती प्रेशर असतं मॅम, किती आव्हानात्मक असतं ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टीतून जात असतो. सरांचं बिझी शेड्यूल, तुमचं बिझी शेड्यूल आणि यात किती या सगळ्या गोष्टी आव्हानात्मक असतात किंवा संघर्ष असतो कुठेतरी. अजून आम्हाला किड्स वगैरे काही नाहीत, त्यामुळे हा संघर्ष आमचा निम्मा झाला आहे. त्यामुळे फक्त त्यांना सांभाळणं आणि मी स्वतःला सांभाळणं एवढीच आमच्यावर जबाबदारी होती. तोही एक भाग आहे की आम्ही कोविडमध्ये जास्त चांगल्याने सर्व करू शकलो, कारण मुलांना तेवढं प्रोटेक्ट करणं फार डिफिकल्ट झालं असतं, दोघंही ऑन फील्ड काम करत असल्यामुळे. आणि संघर्ष तर आहेच. सरांना मी इथे आल्यापासून बघते आहे, कायम त्यांचे फोन कॉल्स आणि ते सगळं कोविड मॅनेजमेंटसाठी चाललं होतं. म्हणजे इट वॉज व्हेरी टेन्स ॲटमॉस्फिअर ॲट होम की नाही सगळं नीट झालं पाहिजे आणि होईल तितक्या लोकांना आपल्याला वाचवता आलं पाहिजे. हा आमच्या दोघांचा एक बेसिक मुद्दा होता की फक्त हॉस्पिटलमध्ये दाखल होणं एवढंच नाही, पण तो पेशंट सुखरूप घरी जायला पाहिजे. यासाठी सरांनी होईल तितके प्रयत्न केले आहेत आणि आय एम थँकफुल फॉर दॅट. मॅम, बऱ्यापैकी धावपळ आपली चालू असते आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये स्वतःला कसा वेळ देतात? आपली आवड आणि आपल्या हॉबीज काय आहेत? आवड आणि हॉबी सांगायचं झालं तर सगळं काही करायला आवडतं. राईट फ्रॉम खाण्यापासून बनवण्यापर्यंत किंवा खेळण्यापासनं प्रत्येक गोष्टीमध्ये, पेंटिंग असो, डान्स असो, सगळं काही मला करायला आवडतं. पण सरांच्या आणि माझ्या दोघांच्याही बिझी शेड्यूलमुळे असं होतं की त्या हॉबीज जरा कमी जोपासल्या जात आहेत. बरोबर. आणि आता जसं ही प्रोफेशनली आपण पुढे जातोय तर पेशंट, प्रॅक्टिस किंवा राहिलेला वेळ घरचं काही बघण्यामध्ये, त्यामुळे जरा हॉबीकडे दुर्लक्ष होतंय. पण मिळेल तेव्हा मी डान्स नक्की करते. अरे तो घरात का असे ना. अच्छा. आणि कधी कधी पेंटिंग सुद्धा करते. आणि जर कोणी खेळणारे वगैरे असतील,
म्हणजे घरी कोणी आलंय, आई बाबा आले किंवा हा. सासू सासरे आले, बरं. मग त्यांना सुद्धा खेळायला आवडतं. मग आम्ही थोडा वेळ त्यांच्याबरोबर बॅडमिंटन खेळणार, अच्छा. नाहीतर व्हॉलीबॉल किंवा असं क्रिकेट खेळणार, अशा टाईप आमचं काही काही चाललं असतं. खूप ताणतणाव वाढलाय आजकाल. कोविडमुळे तर वाढलाच, लोक घरी होते त्यामुळे त्यांच्यावर प्रेशर खूप मोठी होती. तरुणांना करिअरच्या बाबतीत खूप ताणतणाव वाढत चाललाय. हा सगळा कसा मेंटेन करायला हवा तुमच्या मते, आणि काय वाटतं आजकालच्या तरुण पिढीकडे पाहताना, मुलांकडे पाहताना? तरुण पिढी आजची जी आहे खूप जास्त पोटेन्शियल आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे त्यांनी जर तो 100% यूज केला तर ते नक्की स्वतःची आणि बरोबर आपल्या देशाची सुद्धा प्रगती करू शकतील. पण आपला सोशल मीडिया किंवा टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स आणि फास्ट होत चालली आहे, त्याबरोबर तरुण पिढीची जी मानसिकता आहे ती पण मला वाटते जरा कुठेतरी थांबवायला हवं आपण त्यांनी त्यांच्या मनावर, बुद्धीवर जरा कंट्रोल करायला हवं. म्हणजे त्यांचं जे पोटेन्शियल आहे त्यांना कळून त्यांनी जर फोकस केला तर खरंच ते लाईफमध्ये त्यांच्या खूप काही अचीव करू शकतील. पण साईड बाय साईड पॅरेंट्सचा किंवा सोसायटीचा सुद्धा तितकाच रोल आहे तरुण पिढीला चांगलं घडवण्यासाठी किंवा बिघडवण्यासाठी ॲज वेल. पॅरेंट्स लोकांनी मुलांना तेवढी फ्रीडम द्यायला हवं की ते घरी येऊन त्यांच्यासोबत सगळं काही शेअर करू शकले पाहिजे. म्हणजे आज माझ्याबरोबर काय झालं आणि आज मी काय केलं सकाळपासनं, या गोष्टी जोपर्यंत घरी डिस्कस नाही होणार आई वडिलांबरोबर, बहीण भावाबरोबर, तोपर्यंत तरुण पिढी जी एका वेगळ्या डायरेक्शनला आता चालली आहे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं, ते आपल्याला थांबवता येईल. बऱ्यापैकी ते वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ऍडिक्टेड पण असतात किंवा मोबाईल पण आजकाल एक थोडं व्यसनच झालंय. मोबाईल हे व्यसन आहेच, त्याला काही डाऊटच नाही आहे. या गोष्टी आपण जर घरी तसं वातावरण ठेवलं, आई बाबा खेळीमेळीच्या वातावरणाने राहिले, हवं तिथे लाड आणि नको तिथे फटका हा माणसाला बसला पाहिजे लहानपणीपासून, तर ते आयुष्यात खरंच प्रगती करू शकतील असं मला वाटतं. आपल्या पूर्ण करिअरमधली आपली कोण अशी प्रेरणास्थान होतं किंवा आपल्याला कायम कोणी अशा पद्धतीने सपोर्ट केला की जी तुमच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची व्यक्ती ठरली आहे, असं कोण होतं? लहानपणी तर ऑफकोर्स आपले आईबाबाच आपले प्रेरणास्थान असतात, कारण त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं आहे आणि ते जसं वागतात तसं आपण वागायला शिकतो. त्यामुळे जर मी आज काही बनली असेल, घडली असेल किंवा माझं नेचर जसंही असेल, ते एक आई वडील, माझी बहीण भाऊ यांचा त्यामध्ये फार मोलाचा वाटा आहे. आणि सेकंड म्हणजे शाळेमध्ये जे टीचर्स असतात आपले, आपण खूप लहानपणी आपल्या मॅडम आणि सरांकडनं इन्स्पायर होत असतो. म्हणजे घरी येऊन सुद्धा आपण खूप कौतुकाने सांगतो की मॅडमनी मला व्हेरी गुड म्हटलं किंवा सरांनी मला शाबासकीची थाप दिली. तर असे जे प्रोत्साहन देणारे टीचर्स असतात, लाईक तसे काही आहेत माझ्या लाईफमध्ये. शुभुताई म्हणजे आता मी तिला ॲज अ ताई म्हणून म्हणते, पण ती खरंच खूप यूथला नेहमी इन्स्पायर करायची. तर ती एक माझ्यासाठी आई वडिलांनंतर प्रेरणास्थान आहे. आणि त्यानंतर कॉलेजमध्ये जे काही लेक्चरर्स वगैरे होते, ज्यांनी नेहमी गाईड केलं की नाही हे चुकलं आहे, हे बरोबर आहे, असं पर्सनल किंवा प्रोफेशनल दोन्ही लाईफमध्ये, त्यांचाही लाईफमध्ये चांगला रोल आहे माझ्या. आणि लग्नानंतर तर ऑफकोर्स एक वाईफ आपल्या हजबंडची तारीफ करेल असं होत नाही, पण फॉर्च्युनेटली ते मला करायचं चान्स मिळतोय. जसे मला लाईफ पार्टनर मिळाले आहेत अभिजित राऊत सर, म्हणजे असं वाटतं की हां बस यानंतर काही नको आहे लाईफमध्ये, एक बेस्ट लाईफ पार्टनर आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे ते ॲज अ फ्रेंड, ॲज अ पार्टनर, ॲज अ पॅरेंट आम्ही असं राहतो. आणि त्यामुळे खूप आनंदी आणि प्रेरणादायी वातावरण घरात असतं. त्यांच्याकडे बघून त्यांचा स्वभाव आणि त्यांचं वागणूक ही मला नेहमी इन्स्पायर करते. आणि त्यामुळे आपण कसं वागायचं, स्वतःला कसं इम्प्रूव्ह करायचं, हे मी कायम त्यांच्याकडून शिकत असते. नकळत ते शिकल्या जात आहे माझ्याकडून, नकळत शिकल्या जात. आणि सरांचा जेवढा मी सरांना पाहिलंय तर मला नाही वाटत की सरांचं कसा या बाबतीत तुम्हाला सपोर्ट असतो किंवा ते वेळोवेळी काही सांगतात का, म्हणजे हां असं कर किंवा असं थोडंफार असं किंवा असं काही असतं का? ऑफकोर्स एक नॉन ऑफिसर फॅमिलीला मी बिलॉंग करते आणि तेही त्यांच्या फॅमिलीमध्ये सुद्धा ते पहिले ऑफिसर आहेत. त्यामुळे
आम्ही जोडीने वाढतोय, ग्रो होतोय सोबत. जिथे मला काही अडचणी येतात, जिथे मला डाऊट असतो की हां मी असं या ग्रुपमध्ये चालले आहे, मी तिथे कसं वागावं, तर त्याबद्दलही ते मला कायम गाईड करत असतात. मॅम आपण पाहिलं म्हणजे मला असं वाटतं की एक मुलगी म्हणून आपण ज्या वेळेला समाजात फिरतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुली आज काम करतायत, पण अनेक येणारी तरुण मुली आहेत ज्यांना अजूनही थोडंसं कुठेतरी रिस्ट्रिक्शन्स लादले जातात किंवा नाही, म्हणजे खेडेगावात म्हणा किंवा अजूनही कुठेतरी थोडाफार प्रमाण आहे, ते बऱ्यापैकी मानसिकता बदलली पण थोडंसं प्रमाण आहे. मग अशा मुलींसाठी तुम्ही काय सांगाल किंवा काय आवश्यकता आहे अजून पण आपल्याला वाटतंय की हे असायला हवं मुलींसाठी? मुलींसाठी सर्वप्रथम मला असं वाटतं, जे समाजाचा दृष्टिकोन आहे की मुलींनी असं राहावं, मुलींनी असं राहू नये, हे असं का ठरवावं? पहिली गोष्ट, त्यांनीही अगदी मुक्त पक्षासारखं राहावं, पण सोबतच आपले संस्कारही जपावेत. फक्त मुलींनी नाही तर मुलांनी सुद्धा. संस्कार हे फक्त मुलींना देण्याची गोष्ट नाही आहे, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. तितकेच संस्कार तुमच्या मुलालाही दिले तर समाजात काही वाईट घडणारच नाही. ही एक प्राथमिक गोष्ट माझ्या म्हणजे मला कायम खटकतं की रेस्ट्रिक्शन्स लावायचे कुणाला आणि का, हे कसं ठरवायचं आणि का ठरवायचं. आपण प्रत्येकाने म्हणजे बरोबरीने जगलं तर जास्त सोपं होईल आयुष्य, असं मला वाटतं. आणि आपण म्हणतो गावाकडे किंवा मुलींना अजूनही काही रेस्ट्रिक्शन आहेत, तेही बऱ्या प्रमाणात ओव्हरकम होत आहेत. म्हणजे जसं आता सोशल मीडिया त्यात खूप जास्त मेन रोल प्ले करतो. म्हणजे टी व्ही असो किंवा मोबाईल्स असो, यावर जेही काही सिरियल्स, मूवीज किंवा पॉझिटिव्हिटीचे मेसेजेस जातात, त्यामुळेही ते वातावरण आता बऱ्यापैकी बदलत आलेलं आहे. त्यामुळे मुलींना जर पुढे जायचं असेल तर त्यांनी एकच करावं, त्यांच्या करिअरवर फोकस करावं. आणि एकदा तुमचं करिअर झाल्यावर तुम्हाला खरंच कोणी काही रोकत नाही, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. त्यामुळे आपण त्यामध्ये खूप सुधारणा करू शकतो आणि त्याही पुढे येऊ शकतील. नक्कीच नक्कीच. आपण म्हणजे आम्ही असं ऐकलंय की तुम्ही बऱ्यापैकी सोशली कुठेही काही कोणाला, खूप लोकांना माहिती नसतं पण तुम्ही काम करत असतात. सर आणि तुम्ही दोघं मिळून खूप ठिकाणी जाणं येणं किंवा एक सेवाभाव करत असतात. तर समाजाने त्याकडे कसं वळलं पाहिजे? तुमचं मत, तुम्हाला एकदम प्लेन मला ते ऐकून घ्यायला आवडेल, कारण की ज्या पद्धतीने तुम्ही प्लेन काम करतात. हां, आम्ही चांगलं काम करतोय असं नाही म्हणता येणार त्याला. ओरिजिनली आम्हाला ते तसं जडणघडण झालेलं आहे. सरांचे पॅरेंट्स, माझे पॅरेंट्स दोघंही आम्ही अशा वातावरणात वाढलेलो आहोत की आम्हाला खरंच समाजाला सर्व करण्यासाठी आवडतं आधीपासून. आणि माझे दोन्ही पॅरेंट्स हे खूप सोशली ओरिएंटेड आहेत आणि जेव्हाही चान्स मिळेल ते कायम सगळ्यांना हेल्प करत असतात. माझे इनलॉज फॅमिली पण आणि माझी मॅटर्नल फॅमिलीसुद्धा. आणि तुम्ही म्हणताय की आम्ही खूप शांततेत काहीतरी नेहमी करत असतो. हा, कारण ते आम्हाला मनापासून करायचं आहे आणि कुणाला दाखवायसाठी खरंच करायचं नाही आहे. आणि कधी कधी कुठे एक्सपोजही होतो आम्ही काही करताना. तर मला असं वाटतं सोशल मीडियानी पण ते जरा सांभाळून ठेवायला पाहिजे की हां, म्हणजे आम्हाला तसं नाही आवडत सांगून करायला काही. त्यामुळे मग आपलं काम करायचं. आणि याकडे कसं वळलं पाहिजे समाजाने? आजकाल किती याची गरज आहे की आपल्या सोबतची अनेक लोक आहेत की ज्यांच्यापर्यंत त्या गोष्टी मिळत नाही किंवा ती काही गोष्टींपासून वंचित राहतात. मग याकडे अजून कशा पद्धतीने लोकांनी यायला हवं? यासाठी इकडे असं काहीतरी विचार करण्यासाठी पहिले स्वतःचं मन संतुष्ट आहे की नाही याचा विचार करावा. आणि जेव्हा असं माणसाला वाटतं, जेव्हा की हां, माझ्याकडे आता सगळं काही आहे आणि मी कुणाला तरी इथून पुढचं दिलं पाहिजे किंवा मला जीवनासाठी जेवढं आवश्यक आहे तितकं मी कमावलेलं आहे, मिळवलेलं आहे, मग आता काहीतरी समाजासाठी करण्याची वेळ आलेली आहे, असा विचार जर प्रत्येकाने केला. आणि असं नाही की आर्थिकच मदत केली पाहिजे किंवा काहीतरी भांडवलच दिलं पाहिजे. तुम्ही 2 शब्द जरी कोणासोबत त्यांच्या टेन्शनचे शेअर करू शकलात किंवा प्रेमाने कोणासोबत बोलला. ॲज अ डॉक्टर मी एक सांगू शकेल की डॉक्टर जेव्हा पेशंट बरोबर बोलतो
आणि ते 2 जे वाक्य असतात ना डॉक्टरचे, की काय प्रॉब्लेम आहे, काय झालंय काका, मावशी, दादा, असं फॉर एक्झाम्पल जे असतं त्याने त्या पेशंटला खूप बरं वाटतं. आणि ते बोलल्यामुळे त्यांना जो रिलीफ मिळतो ना, तो एक वेगळा कॉन्फिडन्स त्या डॉक्टरवर येतो, की नाही हे मला ट्रीट करतील आणि हे जे करतील ते माझ्यासाठी योग्य असेल, असंच करतील, असं जो समज त्या पेशंटला येतो, ती पॉझिटिव्हिटी आपण स्प्रेड करू शकलो पाहिजे. आणि असाच पॉझिटिव्ह विचार जर आपण केला, जी शक्य आहे ती मदत पुढच्याला जर केली, तर नक्की हा समाज खूप लवकर खूप फुल्ली पॉझिटिव्हली फील झालेला राहणार. शेवटचा प्रश्न घेते मॅम. तुम्ही आनंद, उत्साह आणि स्माईल याच्याशी जुळलेले आहात. किती लोकांनी आजकाल आनंदी जगणं कुठेतरी आजकाल थोडंसं इकडे तिकडे डिस्टर्ब होतंय. बरोबर. तर ते कसं मेंटेन केलं पाहिजे आणि काय सांगाल आमच्या सगळ्या पिढीला? यूथला तर मी हा मेसेज देऊ शकते की जोपर्यंत तुम्ही स्वतः सॅटिस्फाईड होणार नाही आणि प्रामाणिक राहणार नाही कुठल्या गोष्टीबरोबर, तोपर्यंत तुम्ही आनंदी होऊ शकत नाही. म्हणजे तुमची प्रामाणिकता हे एक स्केल असणार माझ्यासाठी तरी. तुम्ही किती प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष आहात प्रत्येक गोष्टीबद्दल. म्हणजे आपण हाती घेतलेलं काम जर प्रामाणिकतेने पूर्ण केलं, ते कुठल्याही फील्डमध्ये असो, ठीक आहे, तर एक वेगळा सॅटिस्फॅक्शन आपल्याला तो असतो आणि आपण घरी येऊन आनंदी असतो. म्हणजे मी खरंच खूप आनंदी असते. त्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे की मला खरंच जे असं वाटतं ना, पुढच्याला सगळं काही व्यवस्थित मिळालं पाहिजे, व्यवस्थित आपण ट्रीटमेंट केली पाहिजे पेशंटची, किंवा कोणाला काहीतरी जी गरज असेल, 2 शब्द आपण त्यांचे ऐकून घेतले, आपण त्यावर त्यांना सल्ला दिला, असं जे असतं, मग आपण जरा रिलॅक्स राहतो. आणि चुकीचं काम करू नका. चुकीचं काम केल्यावर माणसाला नेहमी एक भीती असते की आता असं होईल, तसं होईल, काहीतरी होईल माझ्याबरोबर. ही भीती तुम्ही का स्वतःकडे ओढवून घेताय ना? प्रामाणिक राहा आणि बस तुमचं काम करत राहा, फोकस होऊन. खरंच ही गोष्ट आनंदासाठी खूप मॅटर करते. थँक्यू मॅम, तुम्ही खूप महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात आणि निश्चितच यानंतर तरी जे आपण म्हणतो थोडाफार फरक पडेल की अजून जास्त आनंदी सगळेजण आमच्या सकट राहतील. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या या सिरीजमध्ये आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल. थँक्यू.